आमचा हिंदू धर्म कोणी स्थापन केला हे या जगामध्ये कोण सांगू शकतं का? बघा सभापती महोदय, आम्ही गाजराची भाजी खाऊ, आम्ही टोमॅटोची भाजी खाऊ, आता वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या पण रंगात यायला लागल्या, आम्ही भोपळी मिरच्या भगव्या करू, भोपळा आम्ही खाऊ, आम्ही काकड्या हिरव्या करू, परंतु आम्ही भगवे करू आणि मग ते खाऊ है। ये हिंदुस्तान भगवा हिंदुस्तान है और ये हिंदुस्तान भगवा ही रहेगा। फिर भाजी का कलर हरा होगा तो हम भाजी को भगवा करके खाएंगे, लेकिन ये भाजी भगवी होगी। मग ते पैसे इटली मधून येतात का? ते पैसे रोम मधून येतात का? ते पैसे पाकिस्तान मधून येतात का? ते पैसे इराण मधून येतात का वेटिंगन मधून येतात? हे देखील तुम्हाला पाहायला लागेल। कारण ह्या पैशाचा स्रोत जोपर्यंत कमी होत नाही, बंद होत नाही, तोपर्यंत सभापती महोदय ह्या प्रकारचे धर्मांतराची प्रकरण बंद होणार नाहीत। मी तर म्हणतो 7 लाख रुपयाचा दंड हा कमीत कमी दंड आहे। हा दंड उत्तर प्रदेश सारखा सगळ्यात जास्त दंड लावला गेला पाहिजे। 5 वर्षाची शिक्षा देखील कमीत कमी शिक्षा आहे। यांना कमीत कमी जन्मठेपेची शिक्षा लावली पाहिजे। कारण तुम्ही हे करत असताना एका समाजाची हत्या करताय, तुम्ही हे करत असताना एका महिलेची हत्या करताय, एका बालिकेची हत्या करताय। हत्येचा जो गुन्हा आहे, जो गुन्हा मकोकाचा गुन्हा आहे, जो गुन्हा पूर्वी टाडाचा गुन्हा होता, अशा प्रकारची कृत्य करत असताना या सभागृहाच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो की जास्तीत जास्त शिक्षेचा गुन्हा आपण या सभागृहात जाहीर केला पाहिजे। आम्हाला तुमच्या उत्तराची घाई नाही, हे बिल तर पास होईलच। काही लोकांनी खालच्या सभागृहात समर्थन दिलं, वरच्या सभागृहात भाषणं केली, मला पूर्णपणे खात्री आहे हे सभागृह सर्वानुमते हे आपलं बिल मान्य करेल। पण माननीय सभापती महोदय, मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की यामध्ये पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्र्यांची, गृहमंत्र्यांची चर्चा करून याच्यामध्ये शिक्षेची तरतूद वाढवली गेली पाहिजे। यामध्ये तुम्ही ज्या पद्धतीमध्ये गुन्हेगारांना हे घाबरवण्यासाठी नाही तर गुन्हेगारांना थांबवण्यासाठी आम्ही हे करतोय, हे आम्हाला कुठेतरी जनतेला सांगावं लागेल। प्रेम संबंध आणि लग्नाच्या नावाखाली फसवणूक करतात हे मी तर तुम्हाला सांगितलंच। पण सभापती महोदय, कायदा आणि सुव्यवस्था जर आम्हाला कुठेतरी सुधारवायची असेल आणि स्वतः कायदा हातात घेऊन आम करे सो कायदा, आम्ही आमची लोकसंख्या वाढली म्हणजे आम्ही करू ते आम्हाला मान्य आहे आणि फिर कैसे लगा असं बोलून या सभागृहात चालणार नाही, या राज्यात देशात चालणार नाही। मग आम्ही पूरे शहर का रंग बदल देंगे। शहर के रंग बदलने के लिए हमने चूड़ियां नहीं पहनी है। ये हिंदुस्तान छत्रपति शिवाजी महाराज, छत्रपति संभाजी महाराज का हिंदुस्तान है। ये हिंदुस्तान भगवा हिंदुस्तान है और ये हिंदुस्तान भगवा ही रहेगा। फिर भाजी का कलर हरा होगा तो हम भाजी को भगवा करके खाएंगे, लेकिन ये भाजी भगवी होगी। त्यामुळे आम्हाला कोणी बाकीच्या गोष्टी सांगण्याची गरज नाही। सभापती महोदय, आम्ही गाजराची भाजी खाऊ, आम्ही टोमॅटोची भाजी खाऊ, आता वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या पण रंगात यायला लागल्या, आम्ही भोपळी मिरच्या भगव्या करू, भोपळा आम्ही खाऊ, आम्ही काकड्या हिरव्या करू, परंतु आम्ही भगवे करू आणि मग ते खाऊ। त्याच्यामुळे सभापती महोदय, माझ्या भाषणाचं गांभीर्य जरा घालवतायत। तुमचं भाषण रंगात आलंय म्हणून तुम्हाला प्रोत्साहन देतात भाषण करण्यास। सभापती महोदय, बोला, तुम्ही बोला। सांगण्याच्या मागचं तुम्ही तिकडे सभागृहात सभापती महोदय तुम्ही सभागृहात नव्हतात तर आमचे मित्र अमोल मिटकरींनी एक शायरी मारली, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं, कल ये भाजी अगर हारी होगी तो वो क्या मुसलमानों की होगी, तो हिंदू क्या खाएगा, गाजर और टमाटा खाएगा। म्हणून मी म्हटलं की आम्ही गाजर टमाटे खाऊ आणि भाजी देखील आता नवीन नवीन तंत्रज्ञान येते, AI ला विचारू बाबा की पालक भगवा कसा करायचा, आम्ही भगवा पालक खाऊ। त्याच्यामुळे हा जोक पार्ट, परंतु जे मिटकरी साहेबांनी सांगितलं त्याच्यावरती बरेच लोक खुश झाले की गाय हिंदू की तो बकरा बोले मुसलमानों का, हा तो भगवा बकरा भी बना लेंगे। त्याच्यामुळे असं काही नाहीये सभापती महोदय, आम्ही हे राष्ट्र हिंदू आहे, हा महाराष्ट्र हिंदूंचा आहे आणि हा महाराष्ट्र छत्रपतींचा आहे। त्यामुळे हे भगवा हारा करेंगे, ये करेंगे आम्ही मान्य करून घेणार नाही, खपवणार नाही। आणि हे सभागृहात नाही, सभागृहाच्या बाहेर देखील सभापती महोदय आम्ही सांगतो, अनेक ठिकाणी अनधिकृत मस्जिदीचं काम चालतं, अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामं चालतात। या सभागृहात मी अनेक वेळा रेव्हेन्यू मिनिस्टर, आमच्या महसूल मंत्र्यांसमोर बोललोय की मुंबई सारख्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणी अनधिकृत प्रार्थना स्थळांचं
विकसित केली जात आहेत आणि त्या प्रार्थना स्थळातून तुम्ही करता काय, निश्चितपणे तुमचं तिकडनं चालतं काय, याचा देखील माननीय मंत्री महोदय आपण एक टास्क फोर्स लावून त्याचा अभ्यास केला गेला पाहिजे. आणि त्यामुळे हे करत असताना ह्याच ठिकाणी ह्याच प्रार्थना स्थळांमध्ये लव जिहाद सारखी प्रकरणं केली जातात, लँड जिहाद सारखी प्रकरणं केली जातात आणि त्याच्यातूनच हा धर्मांतरांचा विषय पुढे येतो आणि आमच्या गोरगरीब जनतेला फसवण्याचं काम सभापती महोदय केलं जातं. भारतीय संस्कृतीमध्ये वसुदैव कुटुंबकम आपल्याला शिकवतं, परंतु धर्माचा सन्मान करणारे आणि विविधतेत एकता मानणारे आपलं राष्ट्र आहे. त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीने कधी बळजबरी शिकवली नाही, पण जर कोणी बळजबरी करायला आमच्यावर आला तर ती कधी बळजबरी आम्ही कधी खपवून घेतली नाही. हा देखील हिंदूंचा इतिहास अनेक वर्षाचा आहे, ज्याला इसवी सन नाही आहे. हे धर्माच्या गोष्टी सभापती महोदय आम्हाला सांगतात, यांच्या धर्माला इसवी सन आहे, यांचा धर्म कोणी स्थापन केला हे माहिती आहे, आमचा हिंदू धर्म कोणी स्थापन केला हे या जगामध्ये कोण सांगू शकतं का? बघा, आम्ही संस्कृतमध्ये आणि आम्ही ज्या आमच्या पुराणामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या त्याचंच संशोधन करून नंतर त्याला वेगवेगळी नावं देऊन आमच्या समोर ठेवली गेली. आज कालांतराने एआयच्या युगामध्ये आमच्याकडे हजारो वर्षापूर्वी महाभारतात, रामायणात आणि पार त्याच्या पूर्वी झालेल्या गोष्टी, घडलेल्या गोष्टी आज आम्हाला कळतायत की आमच्याच गोष्टीची कॉपी कॅट करून आम्हाला पुन्हा कुठल्या तरी सायंटिस्टचं नाव देऊन सांगितलं गेलेलं आहे. त्यामुळे हिंदू धर्माला इसवी सन नाही आणि या संस्कृतीला इसवी सन नाही. त्यामुळे आम्हाला कोण बदलू शकतो, आम्हाला कोण वाट लावू शकतो याचा विचारच कधी कोण करू शकणार नाही. आणि विचार करायला गेला तर त्याचा विल्हेवाट लावल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. यासाठी अनिल परब देखील माझ्या बरोबर उभे राहतील याची मला खात्री आहे. सभापती महोदय, सभापती महोदय, आपल्या देशात, आपल्या रामाच्या राज्यात, आपल्या देशात राम मंदिराच्या लढाईसाठी आपल्याला 505 वर्ष लढावं लागलं. सभापती महोदय, आम्ही बाबरानी हल्ले केले, मुघलांनी हल्ले केले, आदिलशहानी हल्ले केले आणि आमची मंदिरं तोडली आहे, इतिहासात आम्ही वाचलं. परंतु 505 वर्षाच्या इतिहासानंतर आम्हाला आमचं स्वतःचं रामाचं मंदिर उभं करताना देखील 505 वर्षाचा संघर्ष करावा लागला. अनेक हजारो लोकांना त्यामध्ये बलिदान द्यावं लागलं. ही देखील एक खेदजनक गोष्ट मी आज या सभागृहाच्या माध्यमातून सांगतो. पण हे करत असताना मी आमच्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी असतील, जी रथयात्रा काढली ते अटल बिहारी वाजपेयी असतील, मुरली मनोहर जोशी असतील, अटलजी अडवाणीजी असतील, त्यांचं देखील मनापासून या सभागृहाने अभिनंदन करणार आहे की जो संघर्ष शिवसेना ची मूर्ती होती त्या ठिकाणी आज भव्य दिव्य असं राम मंदिर उभं राहिलं आणि जिथे रामलल्लाचा जन्म झाला तिथे देखील आता आम्हाला कोण वाट लावू शकतो याचा विचारच कधी कोण करू शकणार नाही. आणि विचार करायला गेला तर त्याचा विल्हेवाट लावल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. यासाठी अनिल परब देखील माझ्या बरोबर उभे राहतील याची मला खात्री आहे. सभापती महोदय, सभापती महोदय, आपल्या देशात, आपल्या रामाच्या राज्यात, आपल्या देशात राम मंदिराच्या लढाईसाठी आपल्याला 505 वर्ष लढावं लागलं. सभापती महोदय, आम्ही बाबरानी हल्ले केले, मुघलांनी हल्ले केले, आदिलशहानी हल्ले केले आणि आमची मंदिरं तोडली आहे, इतिहासात आम्ही वाचलं. परंतु 505 वर्षाच्या इतिहासानंतर आम्हाला आमचं स्वतःचं रामाचं मंदिर उभं करताना देखील 505 वर्षाचा संघर्ष करावा लागला. अनेक हजारो लोकांना त्यामध्ये बलिदान द्यावं लागलं. ही देखील एक खेदजनक गोष्ट मी आज या सभागृहाच्या माध्यमातून सांगतो. पण हे करत असताना मी आमच्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी असतील, जी रथयात्रा काढली ते अटल बिहारी वाजपेयी असतील, मुरली मनोहर जोशी असतील, अटलजी अडवाणीजी असतील, यांचं देखील मनापासून या सभागृहात मी अभिनंदन करणार आहे की जो संघर्ष शिवसेना प्रमुखांच्या साथीने आम्ही बाबरी मस्जिद पाडण्यापर्यंत जो सुरू केला, तिथे आज ज्या रामलल्लाची मूर्ती होती त्या ठिकाणी आज भव्य दिव्य असं राम मंदिर उभं राहिलं आणि जिथे रामलल्लाचा जन्म झाला तिथे देखील आता एक सुंदरसं मंदिर उभं राहतं, याचा देखील आम्हाला आनंद आहे. आणि त्यामध्ये आम्ही सर्वजण सहभागी होतो.
कदाचित काही मतभिन्नता असेल, पण हिंदुत्वाचा जेव्हा विषय येतो, हिंदुत्वाच्या रक्षणाचा विषय येतो, त्या सभागृहातला एकही व्यक्ती आपल्या रक्षणाच्या पलीकडे जाऊन, हिंदूंच्या रक्षणाच्या पलीकडे जाऊन कधी या सभागृहाच्या वेगळी भूमिका घेणार नाही, हे मी तुम्हाला फार ठासून सांगतो. आपण पाकिस्तानमध्ये जेव्हा आपली फाळणी झाली तेव्हा पाकिस्तानमध्ये 22% लोक हे हिंदू होते. आजची परिस्थिती परिणयाची तुम्ही पाहिली तर 2% फक्त हिंदू राहिले. मग 20% हिंदू गेले कुठे? याचा कोण कधीतरी विचार करणार आहे का की ते 20% लोक हिंदुस्थानात आले का बाकीच्या देशात गेले? मग या 20% लोकांची कत्तल केली गेली का? हा देखील विचार करण्यासारखा विषय. आणि मग आम्ही इथे सर्व धर्म समभाव पाळायचा आणि तिथे असलेल्या आमच्या हिंदूंची कत्तल केली जाईल आणि त्यांना त्या देशातून बाहेर काढलं जाईल, हे अतिशय चुकीच्या पद्धतीने आहे. अशाच पद्धतीमध्ये पश्चिम बंगालमध्ये देखील हिंदूंना पलायन करायला लावत आहे. आताची सध्याचीच गोष्ट आहे, हिंदूंना बगडून पकडून मारण्याचं काम या पश्चिम बंगालमध्ये केलं आणि तरी आम्ही सगळे शांत बसलो. भारतातच मेघालय, त्रिपुरा, आसाम, मणिपूरमध्ये 1996 पासून अस्थिर परिस्थिती होती, हिंदूची स्थिती अतिशय बिकट होती. तसंच मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश राज्यामध्ये गावागावामध्ये ज्या ठिकाणी आदिवासी क्षेत्र आहे तिथे हिंदूंचं धर्मांतरण होत होतं, हिंदूंची संख्या कमी होत होती आणि या माध्यमातून आज देशामध्ये जवळजवळ 10 का 11 राज्यांनी हा हिंदू धर्माचा जो कायदा, महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक ज्या पद्धतीत आणलं तसं धर्म विधेयक आणण्याचं काम केलं आणि त्यासाठी पुढाकार घेतलेल्या सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं आणि त्यांच्या सभागृहाचं मी मनापासून या ठिकाणी सभापतीमध्ये अभिनंदन करणार आहे. धर्मांतरा विषय समोर आला की हिंदू धर्मातून मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मात धर्मांतर होताना दिसते, पण धर्मातून हिंदू धर्मात जबरदस्ती होणारे धर्मांतर आकडेवारी सुद्धा उपलब्ध नाही, कारण हे प्रकारच मुळे होत नाही. आमच्या हिंदू धर्मात कुठल्या बाकीच्या धर्माचा माणूस हिंदू धर्मात येत नाही. उद्या जसं आमच्या एका सदस्यांनी सांगितलं की फार मोठ्या मनाने दुसऱ्या धर्मात देखील लग्न केलं पाहिजे. माननीय मंत्री महोदय, एखाद्या दुसऱ्या धर्मातली मुलगी जेव्हा आपण हिंदू धर्मात लग्न करून आणतो तेव्हा तिचा धर्म बदलत नाही. तर अनेकदा असं होतं की तुम्ही ख्रिश्चन समाजात लग्न करून गेला तर तो मुलगा धर्म बदलून ख्रिश्चन होतो, पण ती मुलगी हिंदू व्हायला मागत नाही, कारण त्यांच्या धर्मामध्ये ती मान्यता नाही. एवढे ते कणखर कठोर पद्धतीमध्ये त्यांच्या धर्माचं पालन करतात. आणि मग आम्ही कुठे कमी पडतो? तर आम्ही एकतेमध्ये कमी पडतो, आम्ही एकतेतून संघर्ष करण्यामध्ये कमी करतो. म्हणून हा धर्मांतराचा कायदा घेऊन जात असताना अतिशय कठोरपणे या कायद्याचं आपण समर्थन केलं पाहिजे. सभापतीमध्ये माझं म्हणणं आहे, या देशात प्रत्येकाला राहण्याचा अधिकार आहे आणि धर्मांतर हा देशातील सर्वात मोठा घोटाळा आहे. सभापतीमध्ये शंगू नावाच्या एका बाबाचं नाव ऐकलं आपण सभापती महोदय, बातम्यांमध्ये देखील दाखवलं गेलं होतं. तो काय करत होता? तो म्हणे हिंदूंना वाचवत होता, पण प्रत्यक्षात तो काय करत होता? हा छांगूर बाबा आला आणि 4000 हिंदूंना मुसलमान करून गेला. हे देखील या भारतातला इतिहास आहे. त्यामुळे अशा प्रकारचे बाबा ढोंगी लोक जे येतात त्यांना तात्काळ पकडून त्यांना देखील मकोकासारखा कायदा लागून जेलमध्ये टाकलं पाहिजे, ही माननीय मंत्री महोदय मी तुम्हाला मागणी करतोय. आम्ही जर हिंदूंना वाचवले तर आम्ही देशद्रोही ठरतो. आमच्यावरती देखील गुन्हे दाखल केले. लव जिहादच्या प्रकरणात आम्ही भांडायला जायचो तर आमच्यावरती गुन्हे दाखल करायचे, आम्हाला धमकी दिले जायचे. पण आम्ही क्या हम डरने वालों में से नहीं थे मंत्री महोदय. संघर्ष के साथ संघर्ष करने वाले हम कार्यकर्ता है, तो हम डरे नहीं, हम डट के लढे. आणि त्यामुळे 29 मुलींना वाचवण्याचं काम आम्ही करू शकलो. या सभागृहात मी सांगतो सभापती महोदय, आम्ही धमक्यांना घाबरत नाही आणि धमक्यांना घाबरणार देखील नाही. आम्ही दंगे पसरवणारे ठरतो, आम्ही दुपट्टी भूमिका घेणारे ठरतो, अशा प्रकारचे आमच्यावरती आरोप केले जातात. पण शेवटी मी एवढंच सांगू इच्छितो, आपल्या धर्माचा अभिमान बाळगा, परंतु इतरांच्या धर्माचा अपमान करू नका. सक्तीचं धर्मांतर तर अजिबात नको. आपल्या श्रद्धेवर ठाम राहा, परंतु कोणावरही ती लादू नका. धर्मांतरे स्वेच्छेने असावे, सक्तीने नसावे. इतरांना त्रास होणार नाही, समाजात सौहार्द राहील याची काळजी घेणे आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 हे बहुमताने नव्हे तर एकमताने या सभागृहात पारित झाले पाहिजे, असं मी सर्वच या सभागृहातील सदस्यांना विनंती करतो. सभापती महोदय, या बिलाला मी पूर्णपणे माझा पाठिंबा देतो आणि उरली तर भगवी भाजी मिळाली तर तुम्हाला निश्चित पाठवतो. एवढंच बोलतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.